गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आहे। सोन्याचा दर 32,000च्या घरात आहे, तर आशिया खंडातला मोठा दागिना मार्केट म्हणजे झवेरी बाजार इथे मात्र खरेदीसाठी फारशी लगबग दिसलेली नाहीये। संवेदनशील मतदारसंघ म्हणून हा भाग घोषित केल्याने इथे ग्राहकांची गर्दी झालेली नाही असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे आणि त्यानुसारच मुंबईतल्या सोन्याच्या दुकानांमध्ये आपल्याला आज सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळते। सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहक आज सोन्याच्या दुकानांमध्ये आहेत। इन्व्हेस्टमेंट म्हणून पण एक गुंतवणूक म्हणून पण आता सोनं खरेदीकडे अधिकतर पाहिलं जातं। त्याच्यामुळे आजच्या मुहूर्तावर थोडं का होईना पण एक परंपरा म्हणून आणि सोबतच गुंतवणूक म्हणून सुद्धा सोनं खरेदी जी आहे ती केली जाते। आजचा सोन्याचा दर साधारण 32,600च्या घरात आहे। आपल्यासोबत ग्राहक आहेत ज्यांनी नुकतीच खरेदी केलेली आहे। काय सांगाल, आज पाडवा आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आहे, काय आजच्या दिवसाचं तुम्ही वैशिष्ट्य सांगाल? 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा आणि त्यात तो महाराष्ट्रीयन माणसांचा नूतन वर्ष असतं, त्यामुळे त्या दिवशी थोडंफार सोनं घेणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि त्या मुहूर्तावर मी आज इथे खरेदी केली। काय आजची सोन्याच्या खरेदीची उलाढाल असणार आहे, काय अपेक्षित आहे जाणून घेऊया। काय सांगाल, एकतर सोन्याचा दर ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप किंमत वाढली आहे? लकीली ह्यावेळेला रेट स्टेबल आहेत, त्यामुळे कस्टमर्सच्या मनात पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की आम्हाला परचेस करता येईल। गुंतवणुकीच्या दृष्टीने काय सांगाल की आत्ताच्या परिस्थितीमध्ये, कारण नोटबंदी नंतर जीएसटी नंतर कुठेतरी सोने व्यापाऱ्यांमध्ये एक नाराजी होती किंवा दर जे आहेत ते पण कमी होत होते किंवा फार त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे बदल होत नव्हते, आता काय बाजारामध्ये परिस्थिती आहे? कसं असतं माहितीये का, थोडंसं अनस्टेबल होतं मार्केट पहिले पण काय होतंय की थोडं इन्व्हेस्टमेंट ह्या दृष्टिकोनातून पहिल्यापासून आपल्या कल्चरमध्ये गोल्ड हे बिंबवलं गेलंय। त्यामुळे काही झालं तरी सोनं असलं तर हाय बाबा, आपल्याकडे पैसेचं स्वरूपच आहे ना ते एक प्रकारचं, म्हणजे कधी अडीअडचणीला लागलं तर सोनंच उपयोगाला पडतं हे लोकांना आता माहिती आहे। त्यामुळे इट्स अ सेफर इन्व्हेस्टमेंट। तर 3.5 मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती सोनं खरेदीनं केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई।